जवळा बाजार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकरता आलेलं ग्राउंड याकरता निधी जवळपास 7 ते 8 लाख रुपयांचा आला होता। त्यासाठी विधिवत असं ग्राउंड करण्यासाठी विविध फंडांतून निधी देण्याचं शासनाकडून दिसत आहे। कोणत्या व कोणी त्याचं काम केलं ते सांगण्याला तर नाही, तरी सुद्धा याबाबत पूर्ण माहिती घेतली असता असं दिसून आलं की जिल्हा परिषद शाळेतील माती कोणी खाल्ली म्हणजे ग्राउंड हे सर्व प्रकारे दिखावाचं बनलंय। मातीचा कुठलाही थर दिसून येत नाही। अशा प्रकारे जिल्हा परिषद शाळेतून विद्यार्थी वाढवण्याच्या दृष्टीनं सरकार जरी प्रयत्न करत असतं तर याची सामाजिक जबाबदारी म्हणून सामाजिक संघटना तसेच गावकरी मंडळी सुद्धा आहेत की त्यांनी सुद्धा विचारलं पाहिजे की शाळेतील माती कोणी खाल्ली। या प्रकरणात मुख्याध्यापकांना विचारलं असतं ते सांगतात की सरपंचाच्या सांगण्यावर मी हे काम केलं आणि सरपंचांना फोन केले असता सरपंच उत्तर देतात हे काम नांदेड येथील गुत्तेदाराचं आहे, हे त्यांनी केलं। एकंदरीत 7 ते 8 लाखांचा चुना या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला लावण्यात आलाय। तरी यावर त्वरित कारवाई होऊन योग्य ते जिल्हा परिषद शाळेला ग्राउंड नियमानुसार करून देण्यात यावं अशी मागणी जवळा बाजार येथील शुद्ध नागरिक व पालक करत आहेत। अन्यथा आंदोलन करण्याची सुद्धा तयारी त्यांनी ठेवली आहे। युवा शक्ती, जनशक्ती, असामान्य शक्ती।